रामकृष्ण हरी पाऊले चालती पंढरीची वाट या कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील उकिरडे गावच्या हद्दीत असलेल्या विठ्ठलमळा येथील सेवानिवृत्त सचिव अविनाश सुभेदार साहेब आहेत। खरं तर महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। खरं तर सुभेदार मळा ते विठ्ठलमळा हा त्यांचा जीवनातील प्रवास झालेला आहे। खरं तर हा प्रवास साहेबांचा कसा झाला या संदर्भात आज आपण पाऊले चालती पंढरीची वाट यामध्ये जाणून घेणार आहोत। आपण थेट विठ्ठलमळा अर्थात सुभेदार मळ्यात आलेलो आहोत आणि याच ठिकाणाहून आपण महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुभेदार साहेब यांच्याशी संवाद साधलेला आहे। आपण विठ्ठलमळ्याचा परिसर पाहत आहोत। अतिशय नयनरम्य हा परिसर आहे। खरं तर साहेबांनी खाजगीत गप्पा मारत असताना अनेक अडचणीवर मात करीत कसा हा विठ्ठलमळा उभा केला हेही सांगितलेलं आहे। आणि खरं तर एक प्रेरणादायक मुलाखत मानदेश भूषण परिवाराने त्यांची घेतलेली आहे। आपण विठ्ठलमळ्यात फिरत आहोत। आपल्याला भव्य सभागृह दिसत आहे आणि सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ते हा फलक लक्ष वेधून घेत आहे। पाऊले चालती पंढरीची वाट। खरं तर विठ्ठलमळ्यात आली काही पाऊलं आपाप या विठ्ठलमळ्याकडे येत असतात। सर्वांनाच एक लक्ष लागून राहिलेलं आहे ते विठ्ठलमळ्याकडं। आपण या सभागृहात आलेलो आहोत की आईचं नाव दिलेलं आहे शशिकला सभागृह म्हणून। आणि या सभागृहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। वारकऱ्यांची जेवणंसुद्धा या ठिकाणी होत असतात। आपल्याला थेट दर्शन झालेलं आहे ते माऊलींचं विठुरायाचं आणि तुकाराम महाराजांचं, त्याचबरोबर गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झालेलं आहे। अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे। आध्यात्मिक क्षेत्रातला खरं तर हा परिसर सर्वांना एक प्रेरणा देत आहेत। खरं तर हे प्रेरणास्थान आहे ते अविनाश सुभेदार साहेब आहेत। आपलं लक्ष वेधून घेत आहेत ते हे वाक्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। रामकृष्ण हरी साहेब। रामकृष्ण हरी। खरं तर साहेब म्हणावं का माऊली म्हणावं का काय अशा बऱ्याच नात्यातून खरं तर आजची मुलाखत आपली आहे। तर खरं तर आज माऊलीच्या नात्यातूनच आपण आज संवाद साधणार आहोत। माऊली, खरं तर मी सर्वच प्रेक्षकांना सांगून ठेवलेलं आहे की सुभेदार मळा ते विठ्ठलमळा हा तुमचा जीवनातला प्रवास झालेला आहे। तर सुभेदार मळ्यातून कशी तुमच्या जीवनाला सुरुवात झाली? आई वडील काय करत होते तुमचे? आमचं सुभेदार कुटुंब मूळचं महिमानगड गावचं। बर। महिमानगड गावामध्ये महिमानगड किल्ला आहे आणि आमचे मूळ पुरुष घराण्याचे शंकरराव सुभेदार हे पैठणवरून पहिल्यांदा म्हसवडला आले। शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्यांनी मर्दुमकी गाजवली आणि त्याच्यावर खुश होऊन प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी त्यांना किल्लेदारी दिली महिमानगड किल्ल्याची। असे आम्ही महिमानगड गावचे सुभेदार झालो। सुभेदार। तर माझे आजोबा ब्रिटिश काळामध्ये पोलीस पाटील होते, बाळकृष्ण सुभेदार, आणि माझे वडील जगन्नाथ सुभेदार हे पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते। नोकरीच्या निमित्ताने त्यांच्या दरवर्षी बदल्या व्हायच्या, दर 3 वर्षांनी। मग आमचं त्या त्या ठिकाणी शिक्षण व्हायचं। ही जी मिळकत आहे इथली शेती, ही मूळची आमची वडिलोपार्जित शेती आहे। इथे वडिलांनी सुरुवात केली शेतीची डेव्हलप करायला। पाण्याची माहिती आहे तुम्हाला, मान तालुका दुष्काळी भाग आहे। पाण्याची दोन पिकं कशी तरी निघायची। इथं बाजरी ज्वारी व्हायची आणि मग इथं त्यांनी घर बांधलं आणि अशा पद्धतीने ही सुभेदार वस्ती म्हणून सुरू झाली। मला थोडी भक्तीची पहिल्यापासून आवड होती। साहेब, शिक्षण किती झाले आणि कसा प्रवास पुढचा झाला तुमचा? माझं शिक्षण मागाशी म्हटलं तसं छोट्या छोट्या गावातून झालं। कराड, कुडाळ, परळी, साताऱ्यापर्यंत मी 11वी 12वी झाली आणि मग मी ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला कृषी महाविद्यालयात गेलो। तिथं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर MSc साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात राहुरीला गेलो। तिथं MSc पूर्ण केलं ॲग्रीमधनं आणि मग प्रशासनाकडे काय वळा वाटलं? म्हणजे मी ग्रॅज्युएशनला पुण्याला असताना वरिष्ठ विद्यार्थी होते, ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करत होते। ते आम्ही पाहिलं आणि मग तेव्हा कळालं की डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर, DYSP किंवा BDO, तहसीलदार अशी एवढी उच्च पदा सुद्धा आपल्याला मिळू शकतात।
मग म्हटलं आपणही अभ्यास करू. मी कॉलेजला पुण्याला टॉपर होतो, पहिला नंबर होता माझा. त्यामुळे मला आपल्यालाही शक्य आहे. मग जिद्दीनं अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत माझी राज्यातून 5व्या नंबरने उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आणि अशा प्रकारे मी सेवेत आलो. पहिली सुरुवात कुठे झाली कामाची? पहिली सुरुवात माझं प्रशिक्षण झालं रायगड जिल्ह्यामध्ये 2 वर्ष. बर. त्या काळात मी जांभूळपाड्याला मोठे पूर आले होते. जांभूळपाड्यामध्ये उल्लेखनीय काम झालं आमचं. त्याबद्दल शासनानं माझा सत्कार केला. त्यानंतर पहिलं पोस्टिंग मला सावंतवाडीला प्रांत ऑफिसर म्हणून मिळालं. तिथे मी 4 वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी पनवेलला प्रांत ऑफिसर म्हणून काम केलं. आणि मग शेवटी जो सचिव म्हणून महाराष्ट्र राज्याचं काम केलं ते खातं कुठलं होतं? त्याच्यापूर्वी मी थोडंसं सांगू इच्छितो की माझं काम बघून शासनाने मला तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे खाजगी सचिव म्हणून काम करण्यासाठी मला बोलावलं, माझी निवड केली. त्यांच्याकडे 4 वर्ष मला त्यांचा खाजगी सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी वेगवेगळे मंत्री गजानन कीर्तीकर, हुसेन दलवाई, राजेश टोपे यांच्याकडे काम केलं. नंतर माझं ॲडिशनल कलेक्टर म्हणून प्रमोशन झालं आणि त्या समकक्ष पदावर मंत्रालयामध्ये मी डेप्युटी सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी, ग्रामविकास विभाग, महसूल विभाग, ऊर्जा विभाग यामध्ये काम केलं आणि नंतर माझं IAS मध्ये प्रमोशन झालं. आणि शासनाने मला कोल्हापूर जिल्ह्यासारख्या मोठ्या जिल्ह्याची जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यानंतर तिथेच माझी जिल्हाधिकारी म्हणून शासनाने नियुक्ती केली आणि शेवट मला सचिव पदावर प्रमोशन मिळालं. आणि त्या पदावर असताना MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ त्याचा जॉईंट CEO म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि मी सचिव पदावरून निवृत्त झालो. साहेब, खरं तर सरस प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की एक सचिव म्हणून आज वारकऱ्यांच्या मध्ये मिसळलेला आहे, तर ही जी वारकऱ्यांची सेवा करायची मी आता संधी घेतलेली आहे किंवा तुम्ही सेवा करत आहात, पण ह्याच्या पाठीमागं कारण काय आहे? म्हणजे वारकरी संप्रदाय घरात आहे का? कसा तो प्रसंगाने तुम्ही इकडं म्हणजे झुकला? तो खरं प्रवास खूप मोठा आहे सांगण्याचा, पण मी थोडक्यात सांगितलं त्याच्या बाबतीत की प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये कधी ना कधी प्रश्न पडतो की मी आलो कुठून आणि मला जायचंय कुठे. जन्माच्या आधी काही जीवन होतं का आणि मृत्यूनंतर काय होतं का? जन्म आणि मृत्यू एवढंच जीवन आहे असे मला प्रश्न पडायचे. आणि त्या योगाने मला त्या विवंचनेत असताना, प्रश्न माझ्यासमोर असताना मला एक आध्यात्मिक आत्मसाक्षात्कारी व्यक्ती माझ्या जीवनात आली. मी जेव्हा सावंतवाडीला प्रांत ऑफिसर होतो तर सावंतवाडीचे प्रसिद्ध भाऊ मसूरकर माझ्या जीवनात आले. ते स्वतःहून मला भेटायला आले आणि त्यांनी मला नामजप दिला, विठ्ठलाचा नामजप दिला. तो नामजप मी गेले 34 वर्ष साधना करतोय. त्यांनी नामजप दिल्यानंतर विठ्ठलाविषयी मला प्रेम निर्माण झालं आणि थोडासा माझा स्वभाव चिंतनशील आहे. मी एकांत प्रिय आहे. एकांतात असताना मला काही प्रेरणा येतात, संकेत येतात. काही लोकांना हे पटणार नाही, परंतु मी माझा अनुभव सांगतो की एका वर्षी मी चिंतनात बसलेलो असताना असं मला वाटलं की माऊलीची आळंदीवरून आणि तुकोबांची पालख्या जातात देहूवरून, त्या ज्या मार्गाने जातात पुणे, सासवड, जेजुरी अशा करत, त्या मार्गावर वारकऱ्यांची सेवा खूप उत्तम प्रकारे होते. त्या मानाने या मार्गावरून ज्या 35-40 दिंड्या जातात त्यांची सेवा होत नाही. एक तर हा दुष्काळी भाग आहे, लोकांची आर्थिक तेवढी कपॅसिटी नाही, त्यामुळे होत असेल, परंतु जुजबी सेवा व्हायची. तर मला असा एक संकेत आला की या मार्गावरून जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा सुरू करा. मग पहिला प्रयत्न म्हणून काय करायचं, तर आम्ही पहिल्यांदा 3000 मिनरल वॉटरच्या बाटल्या एका वर्षी वाटल्या. ही 17 वर्षापूर्वी सेवा सुरू झाली. पुढच्या वर्षी आम्ही मिनरल वॉटरच्या बाटल्या संख्या वाढवली, बदल करत थोडं संख्या वाढवली आणि त्याच्या जोडीला लाडू चिवड्याचं पाकिट दिली. कधी आम्ही राजगिऱ्याची लाडूची पॅकेट दिली. अशी मग एका वर्षी एक दिंडी म्हणाली की आमची चहाची व्यवस्था होईल का संध्याकाळी? म्हटलं या, स्वागत आहे तुमचं. दुसऱ्या वर्षी दिंडी म्हणाली की आमची दुपारच्या भोजनाची व्यवस्था होईल का? म्हटलं या, तुमचं स्वागत आहे. तिसऱ्या वर्षी एक दिंडी म्हणाली आमची मुक्कामाची व्यवस्था होईल का? तर मुक्कामाची व्यवस्था आम्ही त्यांची घरासमोर मंडप टाकून केली. अशा पद्धतीनं प्रत्येक वर्षी दिंड्या
येत गेल्या आणि मग आता यावर्षी 20 दिंड्या आपल्याकडे प्रत्यक्ष विठ्ठल मळ्यामध्ये आल्या. विठ्ठल मळा हे नाव कसं सुचलं, म्हणजे काय, म्हणजे आज जो महाराष्ट्रभर पसरलेला आहे, प्रत्येकाच्या तोंडात येतं की विठ्ठल मळा विठ्ठल मळा. त्याची सुद्धा एक गंमत आहे. या वस्तीला पूर्वी सुभेदार वस्ती नाव होतं. कारण तेच नाव विठ्ठलाकडे गेलं ना परत. सांगतो ना की मी परत मगाशी जसं म्हणलं, मी चिंतनशील आहे. मी चिंतनात एक दिवस असताना मला असं स्फुरलं की सावता माळ्यांनी त्यांच्या माळ्याचं नाव विठ्ठल माळा ठेवलं होतं. आणि ते एवढे मोठे भक्त होते की प्रत्यक्ष पांडुरंग त्यांना त्यांच्या शेतामध्ये भेटायला गेले. अशी मला प्रेरणा झाली त्यांच्या कथेवरून की या माळ्याला विठ्ठल माळा नाव द्यावं. असं सुचलं, अचानक सुचलं ते, असं नाव आलं विठ्ठल आणि आज माळा. खरोखर इथे येणाऱ्या वारकऱ्याला विठ्ठलच वाटायला लागलेत, विठ्ठल मळाच, की सगळ्या गोष्टी आज इथं राहणे जेवणे काही सगळ्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत वारकऱ्यांच्यासाठी, जे कुठंच कमी ठेवलेलं नाही. अक्षय परवाशी काल मला आत्ताच सांगितलं की तात्यांनी की वारकऱ्यांनी पिठलं भाकरी सुद्धा मागितलं, ते सुद्धा तुम्ही खरं तर ह्या मळ्यामध्ये दिलेलं आहे. साहेब, खरं तर आता जे क्लास 1 अधिकारी आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत किंवा सेवानिवृत्त होणार आहेत किंवा कार्यरत आहेत, ह्यांना तुमच्या अनुभवातून काय वारकरी संप्रदायातून सांगचाल? मी एक सांगेन, दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नैतिकता आणि नीतिमत्ता याचं कुठे शिक्षण दिलं जात नाही. आम्हाला अनेक विषय शिकवले जातात. इतिहास शिकवला जातो, भूगोल शिकवला जातो, फिजिक्स शिकवलं जातं, केमिस्ट्री शिकवलं जातं, नागरिकशास्त्र शिकवलं जातं. पण नीतिमत्तेचं शिक्षण कुठं आहे? नीतिमत्तेनं का वागावं जीवनामध्ये, त्याची आवश्यकता काय आहे, कुटुंबामध्ये त्याची आवश्यकता काय आहे, समाजामध्ये काय आवश्यकता आहे. त्यामुळे आपल्याला दुर्दैवाने माझं एक गेल्या 65 वर्षाचं ऑब्झर्वेशन असं आहे, निरीक्षण आहे की दुर्दैवाने समाजामध्ये 2 रोग आता पसरले. एक जातीयवाद मोठ्या प्रमाणात आणि एक भ्रष्टाचार. आणि ह्या नीतिमत्तेचं शिक्षण नसल्याचा परिणाम आहे. मला माझ्या नशिबामुळे मला सद्गुरू भेटले. त्यांनी माझ्याकडून 13 वर्ष साधना करून घेतली आणि मग मला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं, मला पातंजली योगाचं ज्ञान दिलं. त्यांनी मला काय पुस्तकं वाचायला दिली आणि मग मला आवड होती. पातंजली योग वाचला, भगवद्गीता वाचली, भागवत वाचलं, अनेक मोठ्या सिद्ध पुरुषांची, जसे योगी कथामृत आहे किंवा स्वामी राम यांचं लिव्हिंग विथ हिमालयन मास्टर्स आहे, अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास केला आणि त्यातून मी जीवनात वागावे कसे हे मला कळालं. तर मी निवृत्त शासकीय सेवेतल्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना सांगेन आणि निवृत्त झालेल्या की तुम्ही जीवन काय हे नीट समजून घ्या. जीवन हे मौज मजा करण्यासाठी फक्त आणि आपली घरं भरण्यासाठी दिलेलं नाहीये. बरोबर आहे. कशा पद्धतीनं काम करावं आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एवढा अनुभव आहे आपल्या कामाचा, त्याचा त्यांनी सदुपयोग करावा. मी तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु ज्या दिवशी मी पदावरून निवृत्त झालो त्या दिवशी मी IAS ऑफिसर आहे हे विसरून गेलो. मी कोण नाही, आता आय एम अ कॉमन मॅन. आणि मी सर्वसामान्य माणसात रमतो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो. माझ्या डोक्यात आता नाहीये मी कलेक्टर होतो म्हणून, मी आता कोण नाहीये. खरं तर साहेब, प्रश्न असा आहे की आपला मान तालुका दुष्काळी तालुका आहे, पण आता ह्या दुष्काळी तालुक्यातलं सुद्धा प्रशासनाकडे मुलं आपली जायला लागलेली आहेत. MPSC UPSCतून आज बघताय तुम्ही, पण अजून काही नवीन येणारे आहेत. आज तुमचं नाव घेतलं, अविनाश सुभेदार साहेब म्हटलं की आम्हाला साहेबांच्या सारखं बनायचं आहे, तर काय त्यांना सांगचाल, कशी मेहनत किंवा काय सल्ला द्याल त्यांना? ही जी उच्च पदं आहेत सगळी, त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो, प्रचंड मेहनत करावी लागते, सातत्य लागतं, वर्षानुवर्ष पेशन्स ठेवावा लागतो आणि पदांची संख्या खूप कमी असते आणि पदांच्या तुलनेत लाखो विद्यार्थी परीक्षेला बसत असतात. दिवसेंदिवस त्या परीक्षेला बसणाऱ्या स्पर्धकांची संख्या वाढत चालली. त्यामुळे पहिल्या वर्षी निवड नाही झाली तरी निराश व्हायचं नसतं. आपलं जे ध्येय आहे अर्जुनासारखं, त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आपण एकदा ध्येय ठरवलं पाहिजे आणि ते ध्येय साध्य होईपर्यंत अविरत परिश्रम केले पाहिजेत.
परंतु मला त्याच्या जोडीला एक सांगावं सर, एखाद्या पदासाठी अभ्यास करणं, कष्टाने ती मिळवणं हा एक भाग आहे, परंतु सेवेत त्या पद मिळाल्यानंतर जी काही 30-35 वर्षाची सेवा असते ती तुम्ही कुठल्या भूमिकेनं करताय, कुठल्या उद्देशानं तुम्ही त्या सेवेमध्ये जाताय, हे तुमचं उद्दिष्ट आधी स्पष्ट पाहिजे. दुर्दैवाने अनेक लोक मी बघितलेले आहेत त्या सेवेमध्ये की सुरुवातीला सांगताना म्हणतात की आम्हाला समाजसेवा करायची, परंतु सेवेत गेल्यानंतर विशिष्ट त्यांना पदं चांगली मिळाली की समाजसेवा हा दुय्यम भाग राहतो आणि स्वतःची उन्नती हा भाग राहतो. अशी उदाहरणं आहेत. तर मला ह्या सेवेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगावं वाटतं की हा देश स्वातंत्र्य सैनिकांनी आणि लाखो जणांनी कष्टाने मिळवलेला आहे, खूप कष्ट सहन केलेले आहेत, जीवन अर्पण केलेलं आहे. आता या भारत देशाची प्रगती करण्यासाठी आपल्याला विशिष्ट पदं मिळाली, ही एक सुसंधी आहे. आता भारत देश सुधारण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंड इकडे येणार नाही. इंग्रज इथं असताना ते ज्या पदावर काम करत होते, जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक किंवा वरचे कमिशनर, आज तुम्ही आहात तिथे. तर ह्या स्वातंत्र्य सैनिकांना जे स्वप्न होतं, बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो, अशा पद्धतीचा जर भारत देश तयार करायचा असेल तर प्रत्येक भारतीयाचं ते स्वप्न असलं पाहिजे. एकट्या मोदी साहेबांचं किंवा फडणवीस साहेबांचं स्वप्न असून चालणार नाही. त्यासाठी आपल्या प्रत्येकानं जी साथ दिली पाहिजे त्यांना, आणि प्रत्येकाला जे कर्म सोपवलेलं आहे ते त्यांनी निष्ठेनं प्रामाणिकपणे केलं पाहिजे, असं मला एक सांगावंसं वाटतं. प्रलोभनं खूप असतात सेवेमध्ये, माझ्यासमोरही खूप प्रलोभनं आली होती, परंतु सुदैवाने मला एक आध्यात्मिक बेस असल्यामुळे त्या प्रलोभनावर मात केली आणि इथपर्यंत आलो. तर तुम्हाला ते शक्य आहे. प्रलोभन टाळून सुद्धा उच्च पद मिळू शकतात सेवेमध्ये. मला मिळाली. कुठलाही प्रयत्न न करता मला मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये खाजगी सचिव म्हणून निवडलं. त्यांची माझी ओळख पण नव्हती. मला कोल्हापूर जिल्ह्यासारखं मुख्य कार्यकारी अधिकारी, नंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि नंतर MIDCचा जॉईंट CEO ही पदं मला शासनाने दिली. मी नाही मागायला गेलो. जर तुमचं चारित्र्य स्वच्छ असेल, मी जरा चारित्र्याला जीवनामध्ये महत्व देतो. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा तर चारित्र्य आपलं स्वच्छ पाहिजे. आपलं नाणं जर खणखणीत असेल ना तर तुमच्यावर लक्ष असतं वरिष्ठांचं. चांगल्या माणसांची त्यांना गरज आहे, ते बरोबर निवडलं जातं, बरोबर तुम्हाला संधी दिली जाते. तर अशा पद्धतीनं राहावं त्यांनी आणि आपलं कार्य करावं असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने तुम्ही यश मिळवू शकता. चुकीचा मार्ग अवलंबण्याची काही गरज नाही आणि त्यासाठी निराश होण्याची पण गरज नाही. फक्त मला एक वचन आठवतं, सामर्थ्य आहे चळवळीचे, रामदास स्वामींचं वचन आहे. जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही कुठलंही कार्य करा, तिथं भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. मग तुमची देवता कुठलीही असेल, आई वडील असतील तुमचे अधिष्ठान, तुमचे अधिष्ठान एखादा नेता असू शकतो, जसे स्वामी विवेकानंद असू शकतात. तुमचं अधिष्ठान एखादी देवता असू शकते, राम असेल, कृष्ण असेल, अजून कोणी देवी असेल, परंतु जीवनामध्ये अधिष्ठान असावं कोणाचं तरी. अधिष्ठान असलं की तुम्ही योग्य मार्गावर राहता, असा माझा अनुभव आहे. साहेब, खरं तर आपल्या विठ्ठल मळ्यात आल्यानंतर जे सभागृह तुमचे बघितलं, सभागृह तुमचं आणि शिक्षिकाला नाव दिसलं, खरं तर थोडा आश्चर्याचा धक्का बसला. कारण विठ्ठल मळ्यात एवढं मोठं नाव बघितल्यानंतर आश्चर्य होणे तसं स्वाभाविकच आहे. पण का मनात आलं की आपण शिक्षिकाला हे नाव द्यावं? नक्की हे नाव कुणाचं आहे आणि काय पाठीमागे संदर्भ आहे देण्यामागे? काय झालं, जशी दिंड्यांची संख्या वाढायला लागली, पूर्वी आम्ही घराच्या समोरच एक मंडप टाकायचो. पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे आम्ही वॉटरप्रूफ मंडप वारकऱ्यांसाठी टाकायचो. त्याच्यामध्ये सेवा व्हायची. पण पाऊस कधी कधी जोरात यायचा आणि मग ते पाणी कुठून तरी आत यायचं. तर मी आणि पत्नीने एक वर्षी विचार केला की कायमस्वरूपी जर आता वारकरी इथं यायला लागले तर त्यांना आपण कायमस्वरूपी एक राहण्याची व्यवस्था करावी. म्हणून मग ही जागेवर 5 वर्षापूर्वी आम्ही 5000 चौरस फुटाचा हॉल बांधायचा निर्णय घेतला आणि आमच्या स्वतःच्या सेव्हिंग मधून त्याच्यावर खर्च केला. हळूहळू खर्च करत गेलो
असा एक मंडप उभारला की ज्यामध्ये 400 वारकऱ्यांची भोजनाची निवासाची व्यवस्था आता तिथं होत असते. आणि मग ह्या दिंड्यांचं चालूच असताना 1 वर्ष 2000 मला वाटते 22 साली माझी आई गेली. अतिशय कष्टात तिनं मला वाढवलं. स्वतः हालापेष्टा सोचल्या पण माझ्यावर कधी त्याची आच येऊन दिली नाही. त्या माऊलीचं नाव द्यावं म्हणून मग मी ह्या हॉलला शशिकला सभागृह असं तिच्या नावाने आम्ही हॉल तयार केला. साहेब, खरं तर हा शेवटचाच प्रश्न आहे की एवढं मोठं विठ्ठल मळ्यात उभं केलेलं आहे, आज कुठलंच वारकऱ्याला कमी नाही, पण भविष्यात अजून काय वाटतं काय या विठ्ठल मळ्यात अजून काय वेगळं उभं राहावं? कारण सगळा संदर्भ येतो तो वारकऱ्याशीच येतोय ना. एक दिवशी चिंतन करत असताना मला अशी प्रेरणा आली की हे कार्य तुमच्या नंतरही सुरू राहिलं पाहिजे. माझ्या मुली 2 मुंबईला असतात, त्यांचं येणं जाणं इकडं कमी असतं, ते त्यांच्या वेगळ्या व्यापात आहेत. मी म्हटलं ते येतील का नाही इथं माहीत नाही आणि हे चालू राहील का नाही माहीत नाही, तर हे कायमस्वरूपी कुणाला तरी एका संस्थेला दिलं पाहिजे. आमच्या हयातीपर्यंत आम्ही करणार, परंतु त्याच्यानंतरही ही व्यवस्था चालू राहिली पाहिजे, याच्यापेक्षा वाढ झाली पाहिजे. म्हणून मला अशी प्रेरणा झाली की इस्कॉन ही एक आंतरराष्ट्रीय कृष्ण भक्तीचा प्रसार करणारी संस्था आहे. जगभर गेल्या 60 वर्षापासून त्यांचं कार्य सुरू आहे. खरं तर परवाशी आपल्याकडे तर योगायोगाने त्यांची दिंडी आली होती. खूप आश्चर्याचा धक्का बसला की या दिंड्यांबरोबर हाही दिंडीच आपल्याकडं आहे म्हणजे हो, ती पण दिंडी. आणि त्याच्यात तुम्ही रमला. खरं हे पण मला विशेष वाटलं की एक कलेक्टर, एक जिल्हाधिकारी लेवलचा माणूस स्वतः भजनात तर नाचतायच, पण एक अभंग सुद्धा तुम्ही, हे कसं सगळं म्हणजे काही विनम्रता आणि तुमच्यामध्ये जितका तुमचा अहंकार कमी कमी होत जाईल ना तितका तुम्हाला आनंद मिळतो. शेवटी मुक्ती आणि मोक्ष म्हणजे तरी काय आहे? अहंकार शून्य होणे. ज्या क्षणी तुमचा अहंकार शून्य होतो त्या क्षणी तुम्ही मुक्त असता. तर आता इस्कॉनच्या दिंडीचा पण एक मजेशीर किस्सा आहे. ते दरवर्षी जायचे या पंढरीच्या वाटेवरून, तर त्यांना आम्ही पाण्याची बाटली आणि लाडू चिवड्याचं पाकिट द्यायचो. तर त्यांना आम्ही विनंती केली एका वर्षी की तुम्ही किमान आत या आणि आमची व्यवस्था बघा, तर तुम्ही इथं आला तर तुम्हाला आम्ही भोजनही देऊ. ते म्हणजे आमची काय पथ्य आहे तो, आम्ही कांदा लसूण नसलेलं जेवण आम्हाला लागतं. म्हटलं तुम्हाला जसं जेवण लागतं तसं आम्ही देऊ. मग पुढच्या वर्षी त्यांनी पहिल्या वर्षी बघितलं आतली व्यवस्था, मग दुसऱ्या वर्षी ते म्हणाले आम्ही येतो तुमच्याकडे, आणि त्यांना आम्ही कांदा लसूण नसलेलं भोजन दिलं, प्रसाद दिला, आणि ते त्याच्यामध्ये खुश झाले. आणि मग 1 वर्षी जसं मगाशी म्हटलं की मला वाटलं की इस्कॉन सारख्या संस्थेला द्यावी, अशी प्रेरणा आली. मग मी त्यांच्याशी संपर्क साधला. म्हटलं हा मल्टीपर्पज हॉल आणि त्याला लागून असलेली 2.5 एकर जमीन आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. तर त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. आता त्यांच्या मागे खूप मोठे मोठे श्रीमंत लोक असतात, आम्ही त्यांच्या मानाने छोटे लोक आहे. आणि मान तालुक्यासारखं, हा, तर आम्ही त्यांच्या मानाने छोटे लोक आहे, परंतु त्यांनी त्याला प्रतिसाद मान्य केलं. गेल्या वर्षी आम्ही त्याचं नोटराइज डॉक्युमेंट केलं. फक्त आम्ही त्यांना एक अट घातली की या वाटेवरून वारकरी जातात आणि विठ्ठल हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे. तर या टेकडीवर 2.5 एकर जमिनीमध्ये एक राधाकृष्ण मंदिर आणि तिथंच विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्ही करावं, की जेणेकरून या मार्गावरून जाणारे वारकरी पंढरीला भेटण्याच्या पूर्वी अर्ध्या वाटेत विठ्ठल मळ्यात येऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन जातील, अशी आमची भावना होती. ती त्यांनी मान्य केली. आणि मला खात्री आहे, मला तशी प्रेरणा आहे, संकेत आहे की येत्या काही वर्षामध्ये या ठिकाणी एक सुंदर विठ्ठल रखुमाई आणि भगवान कृष्ण राधेचं मंदिर इथं होईल. अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न आहे. म्हणजे पुढल्या वर्षापर्यंत प्रयत्न. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक थोडक्यात त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की मग मंदिर होईल तर तोपर्यंत काय करायचं. मग मी त्यांना असा एक सूचना केली की तोपर्यंत आपण इथं एक सत्संग सुरू करू, आणि तो त्यांनी मान्य केला. आता डिसेंबर महिन्यापासून सत्संग प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 इथं इस्कॉनचा सत्संग होतो. जिल्ह्यातून इथे 100-150 साधक येतात.
महाराष्ट्रातून ते संन्यासी प्रवचनाला येतात, आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरं होतात, नामसंकीर्तन होतं आणि प्रसाद होतो. आतापर्यंत 7 सत्संग इथं झाले आणि दर महिन्याला होत राहणार इथून पुढे. म्हणजे आपला विठ्ठल मळा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेला आहे. होय. इस्कॉन सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडे आज आपलं नाव खरं तर गेलेलं आहे. आणि खरं तर खूप आनंद वाटतो की दुष्काळी तालुक्याचं नाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकतं, पण आज वरच्या लेवलला इतकं प्रयत्न तुम्ही आज जीवनात केलेला आहे. खरं तर पाऊले चालती पंढरीच्या वाटेमध्ये सुभेदार मळा ते विठ्ठल मळ्याचं खरं तर आज या कार्यक्रमात आपण साहेबांशी गप्पा मारलेल्या आहेत. वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने सर्वच त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. विविध प्रश्नाला साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत. खरं तर ते माऊलीच आहेत खरं तर सर्वांसाठी, पण साहेब माऊली असं दुहेरी नातं आज त्यांच्याशी जोडून खरं तर गप्पा मारलेल्या आहेत. रामकृष्ण हरी साहेब. रामकृष्ण.